नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. हातकणंगलेत 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेस सुरुवात झाली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक राजेश जाधव म्हणाले की क्षयरोग ही गंभीर पण बरी होणारी स्थिती आहे जर योग्य उपचार घेतले तर. 3 आठवड्यांहून अधिक काळ सततचा खोकला, छातीत दुखणे, रक्त मिश्रित थुंकी, वजन कमी होणे, रात्री जास्त घाम येणे, ताप, अशक्तपणा अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब नातेवाईकांनी अथवा परिसरातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय येथे कळवावे, असे आवाहन हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजेश जाधव यांनी केले. ते हातकणंगले राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चना जानेवकर यांच्यासह मान्यवर व रुग्णांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. या प्रसंगी सुजाता पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे मोहीम फत्ते करीत होते त्याप्रमाणे दिनांक 7 डिसेंबर 2024 पासून ते दिनांक 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन 2025 रोजीपर्यंत येणाऱ्या 100 दिवसात क्षयरोग मोहीम पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी सहकार्य करावे. प्रमुख पाहुणे नगराध्यक्षा अर्चना जानेवकर म्हणाल्या की आपल्या परिसरात क्षयरोगाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना या 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करावे, तर मीडियाने पुढाकार घेऊन या मोहिमेची जनजागृती करावी. यासह ग्रामीण रुग्णालयात मिळणाऱ्या मोफत सोयीसुविधांचा लाभ घ्यावा. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असणारे वैद्यकीय अधीक्षक राजेश जाधव म्हणाले की सदर मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षयरोग शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षय रुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, समाजामध्ये क्षयरोग विषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे. जिल्ह्यात संमती दिलेल्या क्षय रुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानाअंतर्गत निक्षय मित्र यांच्याकडून पोषण आहार किटचे वाटप करणे असं आहे. यासह अनाथाश्रम, वृद्धाश्रम, वृद्धसंस्था, निवासी शाळा, कारागृह येथे क्षयरोग तपासणी शिबिर राबविणे यासह स्थलांतरित ऊस तोडणी कामगार, उच्च जोखीमग्रस्त असुरक्षित भाग व वंचित घटक यांचे संरक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तर व तालुका स्तरावर नियोजन केले आहे. सदर मोहीम राबविण्याकरिता सन्माननीय लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व इतर विभाग यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी स्त्रीरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी मंजुषा नकाते, RVSK वैद्यकीय अधिकारी रवी कुंभार, विस्तार अधिकारी रत्नाकर खांडेकर, सुरेखा भजंत्री, सहाय्यक अधीक्षक तेजसिंग पाटील, TB प्रयोगशाळा तज्ज्ञ शिवानंद कोरबो, TB सुपरवायझर श्रीमती जगताप, सुजाता पाटील, ICTC समुपदेशक, औषध निर्माता अधिकारी प्रफुल्ल चव्हाण, अवधूत मेंढके, संजय पुजारी, अजित भंडारी, सतीश कोगनोळे, सायली इनामदार आदी परिचारिका तसेच हातकणंगले ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, रुग्ण, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप पाटील, आभार सायली इनामदार, तर प्रस्तावना सुजाता पाटील यांनी केले. आता तुम्ही पहिला बोर्ड पाहिला असेल 100 दिवसीय क्षयरोग मोहीम. मोहीम म्हटलं म्हणजे पहिल्यांदा लक्षात येते शिवाजी महाराजांच्या मोहीम आपल्याला लक्षात असतील की मोहीम फत्ते झाली म्हणजे काय की ते गड जिंकून आले, काय करून आले की आपण म्हणायचं मोहीम फत्ते झाली. या मोहीमचा अर्थ असा आहे निक्षय मोहीम आहे आपली. निक्षय म्हणजे काय, बऱ्याच जणांना क्षय म्हणजे मराठीत कळत नाही, तर TB क्षयचा अर्थ काय असतो इंग्लिशमध्ये TB म्हटलं की आपल्याला पटकन लक्षात येते. तर ह्या क्षय रोगाला आपल्याला काय करायचंय, आपल्या समाजातून किंवा आपल्या ह्याच्यातून काय करायचंय, पूर्णपणे घालवायचंय. त्यासाठी आपण 100 दिवसाची मोहीम राबवत आहोत. तर ही मोहीम कधी पूर्ण होणार आहे, महाराजांच्या मोहीम कधी सक्सेस होत होत्या, जेव्हा सगळ्यांचं सहकार्य तर ना मिळत होतं तेव्हाच त्या मोहिमी पूर्ण होत होत्या. तर ह्याच्यामध्ये थोडंसं सहकार्य आपल्यापासून, कुटुंबापासून आणि समाजापासून पाहिजे. ते तुम्ही जर सहकार्य केलं तर 100% आपण ह्याच्यासाठी क्षय पूर्णपणे घालवण्यासाठी आपण त्याच्यासाठी काय करणार आहोत, मदत करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावे. सर्व नागरिकांना माझं असं आवाहन आहे की ज्यांना असं काही लक्षणं असतील, खोकला असेल, कफ असेल, की तो कंटिन्यू असेल, आपला कमी होत नसेल, तर त्या लोकांनी आपल्या पूर्ण मोफत ग्रामीण रुग्णालयातर्फे हा कार्यक्रम राबवत आहे. तर त्या सर्वांनी तर या दवाखान्यामध्ये येऊन, सरकार दवाखान्यामध्ये आपल्या सर्व तपासणी करून घेणे गरजेचं आहे. आणि हे पूर्ण आपल्याला निःशुल्क आहे. आणि आपल्या आजूबाजूतील परिसरातील ज्या महिला असतील, वृद्ध लोक असतील, ज्यांना असे त्रास असतील, त्यांनी याच्यात सहभागी होणं फार गरजेचं आहे. कसं आहे, बऱ्यापैकी आपल्याकडे जागरूकता नसते. आपण आपल्यापुरता ह्या गोष्टी मर्यादित ठेवत असतो. पण आपल्याकडे इतकं मोठं कॅम्पेन राबवलं जाते, मोहीम राबवली जाते, फ्रीमध्ये होते, हे बऱ्याच लोकांना माहिती नसते. तेव्हा तुम्ही सर्वांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगणं तेवढंच गरजेचं आहे.
इथं मीडिया पण आहे, मीडियाला पण सांगू इच्छिते की तुम्ही या माध्यमातून लोकांना जनजागृती करणं, लोकांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करणं तितकं गरजेचं आहे। बरेच लोक कधी त्या दवाखान्यात जायचं म्हणून वेळ आपल्या अंगावरती हे दवाखान्यात रोग काढत असतात, पण याचा शेवट असा असतो की हा फार घातक रोग होऊ शकते। पण आता शासनाने इतकं सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत की हा रोग आता समूळ नष्ट होऊ शकतो। तेव्हा प्रत्येकाने जागरूक होऊन आपण ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधून हे रोग निर्मूलनासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने आता मी सरांशी बोलत बसले होते की इतक्या सुखसुविधा आपल्याला शासन देत असतं, पण त्याचा उपयोग आपण करून घेत नाही। आपण इतके पैसे करून खाजगी रुग्णालयात जातो आणि पण इथे शासन देत असताना आपण या रुग्णालयाचा आपण वापर का करत नाही? सीझर असतील, डिलिव्हरी असतील, सगळ्या रोग किंवा आपल्या बालरोग तज्ञ आहेत आपल्या इकडं, सगळ्या सुखसुविधा एक्सरे मशीन आपल्याला फ्री मिळतंय, पण आपण त्या सुविधांचा उपयोग करून घेत नाही। तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी या दवाखान्यापर्यंत येऊन, ग्रामीण रुग्णालय दवाखान्यापर्यंत येऊन आपले जे काही रोग असतील, आपले आजार असतील ते कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे। एक आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, रात्री येणारा ताप, भूक मंदावली असेल, वजन कमी झालं असेल, जास्त थकवा वाटत असेल, त्याचबरोबर ज्या लोकांना डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, त्या सगळ्या लोकांनी ह्या कॅम्पेनच्या निमित्तानं तुमची तपासणी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये करून घ्या। त्याचबरोबर एक्सरे देखील आपल्याकडे उपलब्ध आहे, तो देखील आपण या कार्यक्रमामध्ये करणार आहे। आणि असा एखादा रुग्ण आपल्या शेजारी आला तर त्याला लवकर निदान होऊन तो उपचाराखाली कसं येईल असं जर आपण सर्व नागरिकांनी पाहिलं तर आणि तरच आपण ट्युबरक्युलोसिस किंवा क्षयरोग आणि त्याचबरोबर तुमचं लेप्रसी किंवा कुष्ठरोग या दोन्ही आजाराचं आपण निर्मूलन करू शकणार आहे। जास्त लोकांनी येऊन ग्रामीण रुग्णालयामध्ये तपासणी करून त्याचा सहभाग घ्यावा आणि सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही मी सगळ्यांना म्हणजे इच्छा व्यक्त करते माझ्या। आणि त्यातून आम्हाला हे 100% पूर्ण करण्यासाठी 100 दिवसामध्ये मोहीम चांगल्या प्रकारे पार पडावी, हे तुमच्याकडून आम्हाला चांगला योग मिळावा असं